ऑडिओ नंबर 40 एकार्ट टोले यांचं पॉवर ऑफ नाऊ हे पुस्तक. मी डॉक्टर चारुशीला बिराजदार. आता ऑडिओ नंबर 40मध्ये साधक आपल्यासारखाच आहे आणि एक प्रश्न विचारतोय की मी स्पिरिच्युअल पुस्तकं वाचतो, मी ध्यान करतो किंवा स्पिरिच्युअल रिट्रीट अटेंड करतो, पण तुम्ही मला विचारले जर की मला आतील शांती मिळाली आहे का नाही, तर अजूनही माझं उत्तर नाही आहे असं ते साधक म्हणत आहेत. तर मग मला अजून का नाही ती शांती मिळाली, तर अजून मी काय करू, असा सर्वसामान्य साधक जे आहेत ते प्रश्न विचारत आहेत. तर इथे ऑथर असं उत्तर देत आहेत की अजूनही तुम्ही काहीतरी बाहेर शोधता आहात, तुम्ही अजूनही त्या शोधण्याच्याच मोडमध्ये आहात, त्याच्यातनं अजून तुम्ही बाहेरच नाही आलेला. की तुम्हाला वाटतंय की उत्तर पुढच्या वर्कशॉपमध्ये असेल, कुठल्या ध्यानाच्या नव्या तंत्रात असेल. तर मी सांगेन की तुम्ही शांती शोधू नका, काही शोधूच नका. कारण जर तुम्ही इनर कॉन्फ्लिक्ट तयार करता त्यामुळे आणि आतून अस्वीकार करता, अजागरूकपणे स्वतःला शांततेत नसलात तरी माफ करा. तर ज्या क्षणी तुम्ही तुमची अशांती पूर्णपणे स्वीकाराल तेव्हा तुमची अशांती शांततेत बदलेल आणि जे तुम्ही पूर्णपणे स्वीकारता ते तुम्हाला शांतीकडे नेते. आणि हेच शरणागतीचे गुपित किंवा आश्चर्य असं ते म्हणतात. त्यांनी एक सांगितलंय पुढे की एक महान नेता म्हणायचे की दुसरा गाल पुढे करा. तर याचा सिम्बॉलिकली अगदी लिटरल सेन्समध्ये काय दुसरा गाल आपल्याला पुढे करायचा नाही आहे. तर याचा अर्थ असा आहे की जे आहे ते स्वीकारा, प्रतिक्रिया देऊ नका पटकन. आता लगेच काय लोकांनी कसं केलं, लिटरल मिनिंगमध्ये अर्थ स्वीकारला. तर लिटरल मिनिंगमध्ये अर्थ न स्वीकारता एखाद्याने मारल्यावर दुसरा गाल पुढे करायचा असंही अर्थ न स्वीकारता फक्त प्रतिक्रिया आपल्याला द्यायची नाही आहे. तर यामध्ये त्या नेत्याची शिकवण आतील रियालिटीशी कनेक्ट होणे अशी आहे आणि बाहेरील जगाशी तुम्ही कसे वागता त्याच्याशी त्याला काही घेणं देणं नाही. तर थोडक्यात त्याचा गर्भित अर्थ आपण घ्यायचा आहे की इमिजिएट प्रतिक्रिया नाही द्यायची. त्यांनी पुढे एक उदाहरण दिलं की झेन मास्टर होते आणि त्यांनी आयुष्यभर त्यांचं एका तपश्चर्येत घालवलं आणि त्यांना काय आत्मसाक्षात्कार झाला नाही. आणि मग ते असंच एका बाजारात जात होते आणि त्या बाजारात फिरताना त्यांना एक मांस विक्रेता आणि एक ग्राहक यांचा संवाद ऐकू आला. त्याच्यात तो ग्राहक म्हणत होता की मला चांगला मांसाचा तुकडा दे आणि मग तो विक्रेता होता तो म्हणत होता अहो सगळेच तुकडे चांगले आहेत. हे आपणही खूप वेळेला ह्याचा अनुभव घेतो. तर याच्यातनं त्यांना सेल्फ रिअलायझेशन किंवा एनलाइटनमेंट झाली. ते म्हणले अरे प्रत्येकच मुवमेंट परफेक्ट आहे किंवा प्रत्येकच क्षण बेस्टच आहेत आणि हाच तो आत्मसाक्षात्कार त्यांना झाला. हे त्या दोघांच्या संवादावरनं त्यांच्या लक्षात आलं. आता पुढे आपण करुणा हा शब्द खूप इझिली वापरतो पहा. तर जे त्या करुणा अगर सहानुभूती याच्यावर लेखकांनी भाष्य केलेलं आहे. तर जेव्हा मनाने बनवलेल्या द्वंद्वाच्या तुम्ही पलीकडे जाता तेव्हा तुम्ही एका सरोवरासारखे अथांग असता. म्हणजे त्यांनी एक खूप छान सरोवराचं उदाहरण दिलं आहे की सरोवरामध्ये काय असतं, वरवर पृष्ठभागावर खळबळ असते. समजा आपण दगड टाकला तर काय होतं, लाटा उमटतात. पण आतमध्ये खोल जर तळ गाठायला गेलो आपण सरोवराचा तर तिथे काय असतं, शांत असतं. कुठल्याही वर उमटलेल्या तरंगांचा रिफ्लेक्शन किंवा प्रतिबिंब काही खाली नसतं. तर तसं तुम्ही राहा असं आपल्याला ऑथर सांगतायत. ती खरी करुणा अगर सहानुभूती आहे. तर वरवरचा पृष्ठभाग आहे तो तुम्ही नाही आहे हे तुम्ही समजून घ्या. तर खोलवर आपण खूप शांत आहोत. आत कोअर, गुरुजी कृष्णांना म्हणायचे की कोअर इज ऑलवेज व्हेरी सायलेंट अँड पीसफुल आणि निसर्गाचं कधीच चुकत नाही. म्हणजे देर इज हार्मनी. निसर्गामध्ये कायम सुसंवाद असतो. म्हणजे मला हे प्रसंग का आले, ते प्रसंग का आले असं म्हणणंच चुकीचं आहे, कारण निसर्ग कायम बरोबर असतो. तर आणि आपल्या आतमध्ये पूर्ण शांतता आहे असं गुरुजी आम्हाला शिकवायचे. तर ते कोअरमध्ये जे शांतता आहे आतमध्ये, तेच इथे ऑथर सांगतायत की पृष्ठभागावर किती हालचाल, मनाचे तरंग, राग द्वेष काही असू दे, आतमध्ये जे आपलं कोअर आहे ते शांत आहे, स्थिर आहे. जसं जलाशयाच्या खाली खोल जर गेलो तर शांत असतं पाणी, त्या प्रकारे. तर तुम्ही मनाने कुठल्याही घटनांना चिकटत नसल्यामुळे बदलाला विरोध करत नाही आतमध्ये आणि तुमची शांती ढळत नाही. तर तुम्ही अनचेंजिंग आहात, न बदलणारे आहात आणि समयाच्या पलीकडे आहात किंवा मृत्यूच्या परे आहात.
आता तुम्ही आनंद अगर वरवरचे समाधान जे फॉर्मवर अवलंबून आहे आणि बदलते आहे त्यावर तुम्ही अवलंबून नाही आहात. तुम्ही एन्जॉय करता आहात, फॉर्मशी खेळताय, सौंदर्य ॲप्रिशिएट करताय, पण त्याला अटॅच व्हायचं नाही आहे असं आपल्याला ऑथर सांगतात. की फॉर्म्स म्हणजे वेगवेगळे व्यक्ती, तर त्यांची आपण नावं विचारतो, त्यांच्याशी बोलतो, संवाद साधतो, नाती बनवतो. तर हे सगळं जरी ठीक असलं तरी त्याला आसक्त होऊ नका, कारण आतमध्ये कोअरमध्ये प्रत्येकाच्या शांतीच आहे आणि हे सगळे पृष्ठभागावर चाललेल्या गोष्टी आहेत. तर आपण पहा किती उथळ असतो, जे फक्त मनाच्या मन म्हणजे आपला पृष्ठभाग, त्याच्यावर हे वेगवेगळे तरंग उठत असतात आणि त्यालाच आपण पकडून बसतो. तर आत खोलवर चिरशांती आहे. तर अजून एक प्रश्न इथे ऑथरला विचारला आहे की जेव्हा तुम्ही निरासक्त होता तेव्हा तुम्ही इतर व्यक्तींपेक्षा दूरचे किंवा वेगळे भासता का? तर त्यांनी ऑथरनी आपल्याला उत्तर चांगलं दिलं आहे की या उलट जोपर्यंत तुम्ही अजागरूक आहात तोपर्यंत तुम्ही इतर मनुष्यांच्या रियालिटी टाळता किंवा ओळखत नाही. तर जोपर्यंत तुमचे सत्य तुम्हाला कळत नाही, तुमचे मन इतर लोकांचे आकार, लाईक अगर डिसलाईक करते किंवा आकाराची त्यांनी व्याख्या केली आहे शरीर आणि मन. तर आपण म्हणतो हा चांगला, हा वाईट. तर नातेसंबंधातही तेच आहे, ज्यात तुम्ही त्यांच्यातील देवत्व ओळखत नाही तेव्हा तुम्ही अजागरूक असता. तर जेव्हा तुम्ही जागरूक राहून तुमच्या दैवी अस्तित्वाशी जोडले जाता तेव्हा काय होतं, तेव्हा आपण दुसऱ्यातलंही दैवी अस्तित्व ओळखतो. आणि मग एखादा वाईट वागला तर आपण काय म्हणतो, अरे त्याच्यातही दैवी अस्तित्व आहे, पण कसं आहे त्याला अजून लक्षात येत नाही आहे, तो अजागरूक आहे. एखादं लहान मुलं आहे, खेळतं आहे आणि तुम्हाला काहीतरी एखादी गोष्ट फेकून मारतं आहे, तर त्यावेळी आपण काय करतो, आपण काय त्या मुलाला उठून मारत नाही किंवा फटके देत नाही. तर आपण म्हणतो अजून लहान आहे, कळत नाही, त्याला समजावून सांगतो. तर ते इथे त्याला खरं करुणा किंवा सहानुभूती म्हणते की समोरचा माणसामध्ये दैवत्व आहे. तर ते दैवत्व आपण ओळखायचं आणि त्याला अजागरूक आहे, लहान आहे इन द सेन्स मनाने इमॅच्युअर आहे, तर त्याला समजून घ्यायचं. ही खरी करुणा किंवा सहानुभूती ऑथर इथे समजावत आहेत. आणि आपल्याला आता कळलेलं आहे आपण आता अजागरूक नाही आहे आणि सगळ्या ज्या मनोनिर्मित आहेत त्या यातना आहेत, भासमान आहेत, त्या मानवी देहाच्या आकाराशी चिकटून राहिल्यामुळे आहेत. तर खूप वेळा हे समजल्यामुळे हिलिंग होते आणि मग दुसऱ्यामधला कॉन्शियसनेस ओळखल्यामुळे जर ते तयार असतील तर मग सगळे जागरूक आपण एक ग्रुप तयार करू शकू. पण खूप वेळेला लोकांची म्हणजे बदलायची तयारीच नसते. कसं आहे, एकदा सांगितलं की एखादा माणूस बदलतो, पण आपल्याला ना तेच चावत बसायचं, दुःख चघळत बसायचं, चावत बसायचं. मला कसे प्रॉब्लेम आहेत, मी कशी बिचारी आहे, मी कसा बिचारा आहे, मला कसं लोकांनी त्रास दिला आहे, व्हिक्टीम ॲटिट्यूड, की मी कसा बळी पडलो किंवा पडले, हे आपल्याला चघळत बसायची सवय असते. का? कारण अहंकारी मनाला तेच हवं असतं. तर याच्यातनं आता आपल्याला बाहेर यायचं आहे. तर आपण आता सक्षम आणि जागरूक झालेलो आहोत. तर तुमच्यामधला आणि इतरांमधला जोडणारा सखोल दुवा म्हणजे दया किंवा सहानुभूती किंवा कंपॅशन असा शब्द त्यांनी वापरला आहे. तर जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोवर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसारखीच मानवी आकारात आहात आणि असुरक्षित आहात. तर आपण आता विचार केला की अजून दयेचा अर्थ काय, तर जेव्हा आपल्याला समजतं की म्हणजे आपला आकार, आपल्याला मानवी शरीर आणि दुसऱ्यालाही सेमच मानवी शरीर आहे आणि 50 वर्षांनी त्याचं काय होणार आहे, अजून 50 वर्षांनी आपले जे हेवे दावे सगळं संपुष्टात येणार आहे, आपल्याही शरीराची माती होणार आहे आणि दुसऱ्या माणसाच्या शरीराची माती होणार आहे, तर सगळंच जाणार आहे. हे जेव्हा आपण ओळखतो, हा जेव्हा एकत्वाने विचार करतो तेव्हा खरं दया किंवा सहानुभूती आपल्याला येते. तर पुढे त्यांनी एक अतिशय पॉवरफुल अशी आध्यात्मिक प्रॅक्टिस सांगितली आहे. तर त्यांनी सांगितलं की मरणाधीनतेवर ध्यान करा, म्हणजे तुमच्या शरीरावर ध्यान करा, म्हणजे मृत्यूच्या आधी तुम्ही मरा. म्हणजे कसं, तर आज शरीरावर खोल खोल शिरायचं आणि मग तुमचं शरीर हळूहळू हळू नाहीसं होतं आहे आणि आता काही शिल्लक नाही आहे असा विचार करा. मग एक क्षण येतो जेव्हा मन आणि सगळे विचारच मरतात. तर हे जर आपण करून पाहिलं ही प्रॅक्टिस, तर मग आपल्या लक्षात येईल की मन आणि शरीर म्हणजे मनानेच आपण विचार करायचा, वितळतंय आणि मग तरी आपल्या लक्षात येतं की शरीर, मन गेलं आहे, विचार गेलं आहे, पण आपण स्वतः तिथे शिल्लक आहोत. तर ते खरे स्वरूप आहे आपले आणि ते खरे तेजस्वी आहे, जे कधीच मरत नाही, नाव आणि आकार आणि भासमानतेच्या हे पलीकडे आहे. तर ते खरे आपण आहोत.
पुढे त्यांनी सांगितलंय की एम्पथी म्हणजे करुणेची दुसरी सहानुभूती आणि एम्पथी याच्यात त्यांनी डिफाईन केलेलं आहे. तर त्यांनी पुढे सांगितलंय की करुणेची दुसरी बाजू समजणे की हे आहे की आपण अमर्त्य आहोत. म्हणजे एखादा जरी रागाने वागला, चिडचिड केली तरी ठीक आहे, ॲक्सेप्ट इट. का? कारण तो अजागरूक आहे. तर तुमचे खरे स्वरूप समजणे, तुमचे एकट्याचेच नाही तर इतर मनुष्यांचेही अमरत्व समजणे, ही खरी करुणा आहे, ही खरी सहानुभूती. आपण कसं म्हणतो एखाद्याला भुकेलेल्या मी अन्न दिलं, ही मी दया केली, मी त्याच्याविषयी मला सहानुभूती आहे. तर ही कन्सेप्ट आता थोडीशी दया आणि सहानुभूती आणि करुणा याची एक मोठी अशी कन्सेप्ट किंवा व्याख्या ऑथरनी केली आहे की आपण दोघंही मरणार आहोत. तो अजागरूक आहे, मी जागरूक आहे, त्यामुळे त्याच्यामध्येही देवत्व आहे दुसऱ्या व्यक्तीमध्ये. त्याच्यानंतर तोही व्यक्ती आज ना उद्या जागरूक होईल आणि पुढे त्याला चांगलं मार्गदर्शन मिळेल, ह्या विचार करणं ही सहानुभूती आहे. तर दुसऱ्या व्यक्तीचे अमरत्व समजणं ही खरी सहानुभूती आहे. आणि सहानुभूती म्हणजे एकमेकांविरुद्ध असलेल्या भावना, आनंद म्हणा, दुःख म्हणा, या एकात मिसळून जाणे आणि खोल शांततेत त्याचं रूपांतर होणे, ही खरी दैवी शांतता आहे. तर मनुष्य प्राण्यांना ही अत्युच्च भावना आहे आणि त्यामुळे सगळे हिलिंग होते आणि रूपांतरणाची शक्यता वाढते. तर दुसऱ्याच्या यातना फील करायला खूप प्रमाणात आपण जागरूक असायला पाहिजे बरं का. तर जर आपण जागरूक नसलो तर कसं होईल, त्यांची पेन बॉडी आपण घेतो आणि आपणही अजागरूक होतो. तर ती काही परिपूर्णता नाही आहे. त्यामुळे खरी सहानुभूती ही जेव्हा आनंद आणि दुःख एकात मिसळतं तेव्हा जे काय निर्माण होतं शांती, तीच खरी सहानुभूती आहे. पुढे ऑथरनी खऱ्या रियालिटीकडे प्रयाण किंवा खरी जी काय आहे, खरं अस्तित्व म्हणा, जे सत्य आहे, सत्यम परम धीमही, त्याच्याकडे प्रयाण कसं करायचं ते सांगितलंय. तर त्यांनी सांगितलंय खरं शरीर मरत नाही. तर जर तुम्ही मृत्यूवर विश्वास ठेवलात तरी शरीर आणि मृत्यू हे भासमान आहे. म्हणजे ह्या दोन बाजू आहेत. अहंकारी कॉन्शियसनेस, ज्याला आपल्या उगमाविषयी काहीच माहिती नाही, अहंकारी जे मन आहे आपलं, त्याला काहीच आपल्या उगमाविषयी माहीत नाही, आपलं खरं स्वरूप माहिती नाही, ते आपल्याला भटकवत राहतं. त्यामुळे मृत्यूच्या भीतीच्या शरीराला सतत धमकीखाली राहावं लागतं, पण खरं आपण मरतच नाही. तर त्यामुळे त्यांनी सांगितले की एक तर तुम्ही शरीर आलं म्हणजे मृत्यू आलं, ही जे सत्य आहे ते पूर्णपणे स्वीकारा, किंवा मी म्हणजे शरीर नाही त्यामुळे मला मृत्यू नाही, हे तरी सत्य स्वीकारा. म्हणजे शरीर आणि मृत्यू ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. शरीर आलं की मृत्यू आला. तर या दोनपैकी एक शक्यता तुम्ही जर पूर्णपणे आत्मसात करून स्वीकारली तर आपला प्रवास खूप सुकर होईल. तर याच्यात मला एक उदाहरण आठवतं आहे की शरीर मृत्यू हे दोन्ही भासमान आहेत. तर शरीर ठेवायचं असेल तर त्याला जोड मृत्यूची आहेच असं ऑथर सांगतायत. काहीतरी एक तुम्ही ठेवूच शकत नाही. शरीर आलं की मृत्यू आला, नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही म्हणू शकत नाही की नाण्याची वरचीच बाजू मला पाहिजे. तर ह्याच्यात मला एक खूप चांगला रेफरन्स सापडला गीत रामायणामधला, पराधीन आहे जगती. त्याच्यातली जर कडवी आपण अभ्यासली तर त्याच्यात त्यांनी दिलंय की पराधीन आहे जगती, त्याच्यात राम जे भरताला उपदेश करतो आणि भरत शोक करत असतो दशरथ गेल्यावर, तेव्हा रामाने सांगितलंय त्यांना, त्या कडव्यांमध्ये आहे पराधीन आहे जगतीच्या, की अंत उन्नतीचा पतनी होई या जगात. म्हणजे जे जे उन्नत झालंय, जे जे डेव्हलप झालंय ते परत पतन होणारच आहे त्याचं. सर्वसंग्रहाचा वत्सा नाश हाच अंत. तर जे काय संग्रह तुम्ही केला आहे तो सगळा नाशच पावणार आहे. पुढे ते कडवं असं आहे, वियोगात मिलन होते नेम हा जगाचा. तसं इथे ऑथर सांगतात की पहा, आनंद आणि दुःख हे जेव्हा एकत्र येतात, म्हणजे यांनी गदी माडगुळकर किती महान कवी होते की त्यांनी वियोगातही मिलन, जसं आनंद आणि दुःख ह्या भावना एकत्र येऊन शांती मिळते, तसं वियोगात मिलन होते नेम हा जगाचा. पुढचं कडवं आपण अभ्यासतोय, पराधीन आहे जगती, जे या आपल्या रेफरन्सशी रिलेटेड आहे. जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात. म्हणजे जे आपण ऑथर सांगतायत की पहा, शरीर आलं की मृत्यू आला, सो जीवासवे जन्मे मृत्यू जोड जन्म जात, दिसे भासते ते सारे विश्व नाशवंत. तर जे जे काय दिसतंय ते सगळं भासमान आहे. काय शोक करीशी वेड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पुढचं कडवं आहे, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात. कोण प्राणी सुटलेला आहे?
सो दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनात. तर कुणी म्हणजे आनंद आला की तिथे दुःख आलेलंच आहे. वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा. म्हणजे जे जे परमनंट आहे ते शेवटी त्याचं डिस्ट्रक्शन होणार आहे, क्षय होणार आहे आणि मग सगळं नाश पावणार आहे. त्यामुळे ह्या भासमानतेत तू अडकू नको. हेच रामायणात गीत रामायणात सांगितलेलं आहे रामाने भरताला, किंवा खरोखरही उपदेश हाच केलेला आहे. पुढचं एक कडवं आहे, दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी पुन्हा नाही गाठ भेट, क्षणिक तेही आहे बाळा मेळ माणसांचा. तर त्याच्यामुळे म्हणजे हे जे ऑथर आपल्याला सांगतायत की सगळं भासमान आहे आणि हे सगळं संपणार आहे आज नाही उद्या. त्यामुळे आपण आपलं खरं स्वरूप ओळखणं हाच त्याच्यातनं एक योग्य मार्ग आहे. त्यामुळे एक तर तुम्ही दोन्ही ठेवा, शरीर आणि शरीर आलं म्हणजे मृत्यू आलं हे स्वीकारा, किंवा मी शरीर नाही म्हणजे मला मृत्यू नाही हे फॅक्ट स्वीकारा. म्हणजे मग या भासमानतेवर आपण काबू करू शकू किंवा आपण त्याच्यावर विजय मिळवू शकू. जसं देवाची एक मूर्ती आपल्याला दिसते पण त्याच्यात म्हणजे दगडाची मूर्ती आहे पण त्याच्यात देव आहे हे आपण मनाने मानतो ना की आहे याच्यात देव. तसंच आपलं शरीर जे आहे त्याच्यात आपल्या दैवी अस्तित्व आहे हे आपण मान्य करायला पाहिजे. आणि मग ह्या भासमानता किंवा हे जे निराशा किंवा डिप्रेशन दुःख याच्यावर आपण विजय मिळवू शकतो. हा जरा ऑडिओ मोठा झाला पण मला तो ग. माडगुळकरांच्या काव्याचा रेफरन्स द्यायला इथे आवडलं म्हणून तो दिलेला आहे. सो मनापासून आभारी आहे. याच्यावर आपण प्रयत्न करूया.